सो हाय मुलांनो, कशा आहात तुम्ही सगळे? हो ना. वेलकम टू आर सेशन नंबर 3, हो ना, लॉज ऑफ मोशनचं. तर सेशन सुरू करण्याच्या आधी माझं छोटंसं इंट्रोडक्शन. ओके. तर माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी IIT श्री सिटी कॉलेजचं बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं थर्ड इयर स्टुडंट आहे. ओके. तर चला न वेळ वाया घालवता आपण जो सेशन आहे आपला आजचा तो सुरू करूयात. ठीक आहे. तर जसं तुम्ही बघू शकता की टॉपिकचं नाव आहे लॉज ऑफ मोशन आणि हा आपला ह्या चॅप्टर वरचं सेशन नंबर 3 आहे. आतापर्यंत आपण या टॉपिकची सगळी थिअरी कम्प्लीट केलेली आहे आणि आपण जे एक्सरसाइज क्वेश्चन्स आहेत त्याचे ते सॉल्व्ह करत होतो. तर मला वाटतं की शेवटचे काहीतरी 7-8 प्रश्न उरले असतील, हो ना. आणि सर्क्युलर मोशनची जी बेसिक थिअरी आणि कॉन्सेप्ट आहेत मला तुम्हाला ते सांगायचं होतं. ठीक आहे. तर काय करूयात ना आपण की आधी आपण सर्क्युलर मोशनची जी थिअरी आहे ती बघून घेऊयात, कारण मला वाटतं पुढे आपण जे पण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत तर त्यामध्ये उपयोगी पडेल जे पण आपले कॉन्सेप्ट आहेत ते. ठीक आहे. तर एक मिनिट फक्त आणि सुरू करूयात मग. ओके. चला. तर टॉपिक आहे मुलांना आपला सर्क्युलर मोशन. ओके. आता आपण मोशन इन अ स्ट्रेट लाईन बघितला, आपण मोशन इन अ प्लेन बघितलाय. आता सर्क्युलर मोशन पण आपण बघितलं आहे, नाही बघितलं. आपल्याला फक्त बेसिक गोष्टी माहिती आहेत की हो म्हणजे जर माझं ऑब्जेक्ट ह्या पद्धतीमध्ये आहे काहीतरी त्याचं मोशन असं आहे किंवा इकडे मी एका स्ट्रिंगनी एका दगडला पकडलं आणि मी त्याला गोल गोल फिरवतोय, तर मला एवढं माहिती की दर जागेवरती जे पण आहे ते टँजंट आहे, राईट. आणि एक आहे जी त्याचं स्ट्रिंग मध्ये ती ऑलवेज टुवर्ड्स माझी सेंटर असते. ओके. तर आता आपण ह्या टॉपिक मध्ये स्पेसिफिकली काय वेगळं बघणार आहे. ओके. तर आपण डील करणार आहोत क्वेश्चन्स मधनं. जसं तुम्ही बघा, तुम्ही मुलांना सर्कस मध्ये गेला असाल, हो ना. तर सर्कस मध्ये तुम्ही बघितलंय की मौत का कुवा, हो ना, हा एक गेम असतो, राईट. तर असं तो एक स्ट्रक्चर राहतो त्यांचा, राईट, सिलेंडर सारखा. आणि लोकांना ते शक्यतो इकडे हा जो रिजन आहे त्यांचा इथे उभं करवलं असतं, हो ना, लोकांना. आणि आतमधलं जे त्यांचा डोम आहे तो असा राहतो, राईट. मग इकडे ग्राउंड वरतून ते चालू करतात त्यांची गाडी चालवायला, हो ना, असं राऊंड 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 फिरतात ते, हो ना, आणि खालून वरपर्यंत येतात. आता आपल्याला बघताना ते तर खूपच रिस्की वाटतं, डेंजरस वाटतं, हो, आहे सुद्धा ते. पण याच्यामध्ये जो कॉन्सेप्ट यूज होतो त्यांचा तो आहे सर्क्युलर मोशनचा. मग की ते ज्या पद्धतीने फिरतात, हो ना, तिकडे फ्रिक्शन लागते, त्यांची स्पीड असते, ते ज्या पद्धतीने जनरेट करतात. तुम्ही बघितलं असेल ते डायरेक्टली असे वरती येतात का? नाही. कसं फिरतात ते? स्टार्ट करतात तिकडनं, आधी इकडे गोल फिरतील, राईट, स्पीड वाढवतील, अजून गोल फिरतील, अजून स्पीड वाढवतील, अजून फास्ट फिरतील, हो ना, असं करत 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 मग एकदा त्यांची स्पीड, मोशन, मोमेंटम तिन्ही गोष्टी जेव्हा बॅलन्स होते त्यांची, तर त्यानंतर ते तिकडे सेफली फिरू शकतात. ओके. तर याच्यात तुमचा कॉन्सेप्ट यूज होतो सर्क्युलर मोशनचा, जो नॉर्मल आपण शिकलाय तो, प्लस याच्यात कॉन्सेप्ट वापरला जातो तुमचा फ्रिक्शनचा. ठीक आहे. तर फ्रिक्शन तर रोल प्ले करतोच, बरोबर. जर फ्रिक्शन नसतं तर ती गाडी स्लाइड होऊन पडली असती खाली, बरोबर. तर आपण काय करणार आहोत, आपण आता चेक करणार आहोत की कसल्या कसल्या गोष्टींमध्ये काय काय फोर्स किंवा काय कसं अप्लाय होतं, राईट. म्हणजे फ्री बॉडी डायग्राम आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण चेक करूयात. ओके. तर सगळ्यात पहिले आपण हे बघितलंय की जर एक माझ्याकडे सर्कल आहे, राईट, ज्याची रेडियस आर आहे, तर जो ऍक्सलरेशन असेल त्या पार्टिकलचा, जर त्याची स्पीड व्ही आहे, तर ऍक्सलरेशन होणार तुमची v²/r, बरोबर, टुवर्ड्स काय, सेंटर, बरोबर. तर मुलांना सेकंड लॉच्या हिशोबाने काय असतं की जी तुमची फोर्स एफ असते, जी या प्रोव्हाइड करते तुमचं ऍक्सलेशन, तर ती असते तुमची m × v²/r, बरोबर. एफ इज इक्वल टू m × a, राईट. आणि एला आपण काय सबस्टिट्यूट केलं, v²/r, राईट. तर एफ सी काय आलं माझं, फोर्स इन सर्क्युलर मोशनच्या हिशोबाने तो आला mv²/r. ठीक आहे. आणि एम काय, एम आहे तुमची बॉडीचा मास, राईट. तर तुम्ही याला तसं कन्सिडर करू शकता की हा ऑब्जेक्ट आहे तुमचा, राईट. आता इथे काही असू शकतं, ठीक आहे. जर माझ्याकडे सर्क्युलर ट्रॅक आहे तर इकडे काय असू शकते, इकडे माझ्याकडे कुठली तरी कार असू शकते, राईट, जी फिरते, किंवा माझ्याकडे बाईक असू शकते, किंवा माझ्याकडे माणूस असू शकतो जो सायकल वरती आहे, राईट. आता मला जे याचे कॉम्पोनंट्स रिझॉल्व्ह करायचे, ओके. तर सपोज आपण इमॅजिन करूया, बघा, जेव्हा आपण टर्निंग असतो ना हायवे वरती, तर तुम्ही नोटीस केलं असेल की जी त्याची बाहेरची साईड आहे तिला ना हलकासा मुलांना स्लोप असतो. काय असतो त्याला? हलकाचा स्लोप असतो, राईट. जी एलिव्हेशन असते त्याला समजवायला जाऊ तुम्हाला तर कसं दाखवता येईल मला, हे बघा, ह्या पद्धतीने हा रोड आहे, राईट. आणि ही जी आहे त्याला ती एलिव्हेशन भेटलेली या साईडला,
ओके. तर ही एलिव्हेशन कशासाठी दिली असते, की म्हणजे गाडी तुमची जेव्हा स्पीडमध्ये चालली तर ती कुठल्या एका साईडला स्लाइड नको व्हायला. ओके. तर म्हणून तुमचे जे टायर असतात त्याला थ्रेडिंग असते, हो ना, थ्रेड म्हणतो आपण, जे त्याला फ्रिक्शन प्रोव्हाइड करतं. फ्रिक्शन वाढेल तर काय, जो फ्रिक्शन आहे तुमचा तो वाढतो, राईट. त्याच्यामुळे सरफेस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट आणि जे गोष्टी झाल्या त्याचे, तर त्याच्यानी जी गाडी आपली ती स्लिप होण्यापासून वाचते. ओके. तर सपोज ही कार आहे माझी मुलांना, ठीक आहे, ही जी आहे माझी काय कार आहे, ओके, समोरनं. आता कारला काय काय फोर्स लागणार आहे, एक तर त्याला खालच्या साईडला लागेल एमजी, बरोबर. आता जिकडे पण एमजी आहे तर त्याला बॅलन्स करण्यासाठी एक नॉर्मल फोर्स असेल वरच्या डिरेक्शन मध्ये, बरोबर. सेम आता ही जेव्हा गाडी आहे माझी एका अँगल थीटा वरतून जातीये, राईट. हा अँगल थीटा आहे, हा माझा रोड आहे, ठीक आहे. हा माझा रोड आहे, ठीक आहे. हा जो आहे हा त्याचा माझा टर्निंग आहे, ऑल राईट. तर इथे काय होणार आहे, इथे होतं की तुमची जी गाडी आहे, सपोज माझी कार इकडे आहे, राईट, अशा पद्धतीने. तर खाली त्याला लागणार आहे एमजी, बरोबर. वरच्या साईडला फोर्स लागेल त्याला कुठला, आता हे बघा, जेव्हा इथे एमजी लागतोय तर अँगल थीटा आहे, राईट. तर माझा जो कॉम्पोनंट्स आहे मला ते रिझॉल्व्ह करावे लागतील, राईट. एफ जाईल इथे, या साईडला जो आहे टुवर्ड्स द सेंटर, काय होणार आहे, ऍक्सेलरेशन इज बी स्क्वेअर बाय आर लागतोय, राईट. नॉर्मल कशाला लागेल, गाडी माझी ज्या साईडला बेंड आहे तर नॉर्मल त्याच्या कॉन्टॅक्ट पासनं म्हणजे अँगल थीटा इकडे होईल, ओके. सो हा जो कॉम्पोनंट आहे हा माझा होईल एन कॉस थीटा आणि हो होईल माझा एन नॉर्मल. तर याला जर आपण कम्प्लीट रिझॉल्व्ह केलं बॉडीच्या सेंटर पार्ट पासून, ठीक आहे, तर इकडे होईल एफ, इथे काय जाणार आहे तुमचं एम जी, किंवा खालच्याच साईडला असेल तुमचा एफ साइन थिटा, जर मी एफ ला सुद्धा जर रिझॉल्व्ह करवलं तर हा इकडे होणार आहे तुमचा एफ कॉस थिटा, हा झालाय त्याचा एन आणि हा झालाय त्याचा एन कॉस थिटा, ओके. क्लिअर आहे सगळ्यांना, ही गोष्ट कळतीये की कसं रिझॉल्व्ह केलं, ओके. तर बस हेच आहे. मग याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला त्यांनी व्हॅल्यूज दिलेल्या असतील जे आपल्याला सॉल्व्ह करायच्या, हो ना. आणि जो पण फोर्स आहे, म्हणजे आता सपोज एफ ची व्हॅल्यू आहे, राईट. आता सपोज याच्यावरती काही गोष्ट अप्लाय होते, जर फ्रिक्शन आहे सपोज, तर तो कसा अप्लाय होईल, तो आपल्याला तुमचा व्ही स्क्वेअर लेस देन ऑर इक्वल टू म्यू स्क्वेअर एन बाय एम, बरोबर. आता हे बघा, जिथे पण तुमची ऍक्सलरेशन असते, ऍक्सलरेशनच्या जागेवरती तुम्ही व्ही स्क्वेअर बाय आर सबस्टिट्यूट कराल, बरोबर. तर ह्या जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, फक्त हे चेंजेस आपले येतील जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार असो, ओके. अदर दॅन दॅट काही चेंजेस नाही, कॉन्सेप्ट वगैरे ह्याच पद्धतीने फक्त मॉडिफाय होतील आणि तुम्हाला जो बॉडीचा फ्री बॉडी डायग्राम आहे तो काढता यायला पाहिजे. आता सपोज व्ही तुमचा लेस देन ऑर इक्वल टू म्यू एस आर एन बाय एम आहे, तर व्ही मॅक्स किती असेल तुमचं, व्ही मॅक्स असेल अंडर रूट ऑफ म्यू स्क्वेअर आर जी, हो ना, एन बाय एम. जर केलं मी तर काय उरलं माझ्याकडे, जी उरला एन अपच्या वरच्या साईडला एम खालच्या साईडला, ओके. चलो, तर हे झालं मोशन ऑफ अ कार ऑन अ लेवल रोड किंवा बँड रोड मध्ये जसं फरक झाला तुमचा तो, ठीक आहे. आता जेव्हा रोड बँड आहे तुमचा, म्हणजे काय म्हणालो मी की जो सर्क्युलर मोशन आहे तो जास्त आहे, तर याच्यामध्ये जी व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेशन आहे ऑब्जेक्टची, तर जो नेट फोर्स आहे त्याचा त्या डायरेक्शनच्या करस्पॉन्डिंग तो झिरो. तर काय होणार, माझ्याकडे जो एन कॉस थिटा वाला कॉम्पोनंट आहे माझ्याकडे, राईट, हा काय होणार आहे माझा, हा होईल माझा एम जी प्लस एफ साइन थिटा, बरोबर. तर काय लिहिणार मी, आणि मग एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा, हे मला काय प्रोव्हाइड करणार आहे, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट जे आहेत ते, राईट. हे मला प्रोव्हाइड करतील सेंट्रिपिटल फोर्स. तर हे होईल माझं एम बी स्क्वेअर बाय आर. आणि आपल्याला काय माहिती की जो एफ आहे आपला, हा नेहमी लेस देन ऑर इक्वल टू असेल म्यू एस एन पेक्षा. तर जेव्हा मला जर व्ही मॅक्स ऑप्टेन करायचं आहे तर मी काय यूज करेल, एफ इज इक्वल टू म्यू एस एन. तर म्हणून मला इक्वेशन काय येईल, एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी प्लस म्यू एस एन साइन थिटा. ओके मुलांनो, क्लिअर आहे, कळलं इथपर्यंत. आणि याला जर तुम्ही सॉल्व्ह वगैरे कराल तर लास्टला तुमच्याकडे इक्वेशन येते जी असते तुमची, ती असते व्ही मॅक्स इज इक्वल टू आर जी म्यू एस प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा 1 अपॉन 2, ठीक आहे, पॉवर हाफ, हो ना, जे रूट करत होतो आपण तिकडे ते, ओके. तर हा झाला कॉन्सेप्ट तुमचा याचा, क्लिअर आहे. हेच फॉर्म्युला आहेत, फारसं काही चेंज नाहीये. आणि जे क्वेश्चन्स तुम्ही बघू शकता इकडे एक्झाम्पलचे ते सॉल्व्ह करायचं, ठीक आहे. हे एकदा स्वतःहून तुम्ही जर प्रॅक्टिस केले तर तुम्हाला येऊन जातील सोडवायला. तर म्हणजे बेसिक जो आयडिया आहे, हो ना, मी फॉर्म्युला जे तुम्हाला वरच्यावरती सांगितलेत आता
ते तुम्हाला जमतील. ठीक आहे, की कसं अप्लाय करायचं आणि सपोज पुढे क्वेश्चन देत आहेत आपल्याला जे पण सॉल्व्ह करायचे तर ते सुद्धा कळतील तुम्हाला. ठीक आहे, ऑल राईट. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता जसं तुम्हाला पाहिजे ते. आणि नंतर पुढे काय दिलेलं आहे आपल्याला, फक्त सॉल्विंग प्रॉब्लेम्स इन मेकॅनिक्स. तर हे सगळं आपल्याला माहिती ना की स्टेप्स काय. सगळ्यात आधी फ्री बॉडी डायग्राम बनवायचं, ऍक्शन रिॲक्शन पेअर्स काढायचे आणि त्या गोष्टींना फक्त रिझॉल्व्ह करायचं. ओके, तर हे झालं. आता जे आहे आपण जे क्वेश्चन आन्सर्स जे होते आपले आपण ते सॉल्व्ह करायला घेऊ. मला जेवढं लक्षात आहे आपण क्वेश्चन नंबर 16 पासून आपल्याला आन्सर डिस्कस करायचा होता. मी तुम्हाला लोकांना सांगितलं होतं की क्वेश्चन नंबर 16 स्वतःहून एकदा ट्राय कराल, बरोबर. आणि आपण जो आन्सर आहे त्याचा तो पुढच्या क्लासमध्ये डिस्कस करणार आहोत, बरोबर ना. चलो ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 16 काय आहे तुमचं, वाचलंय? आपल्याकडे डायग्राम आहे त्याचं, हो ना. काय माझ्याकडे 2 मासेस आहेत, 8 kgचं आणि 12 kgचं, हो ना. M1 M2 म्हणालो सपोज मी याला. हा आहे माझा 8 kg, हा आहे माझा 12 kgचा, राईट. तर यानंतर काय केलं होतं आपण, त्यांना आपण रिझॉल्व्ह केलं होतं, हो ना. आपण बघितलं होतं की त्याच्यावरती कुठे कुठे काय काय फोर्स लागतोय. तर 8 kgचा ब्लॉक जर माझा M1 आहे तर याला खाली लागतोय M1G, याला खाली लागतोय M2G, राईट. वरच्या साईडला स्ट्रिंग मध्ये टेन्शन, खालच्या साईडला स्ट्रिंग मध्ये टेन्शन, सेम ह्या साईडला टेन्शन टेन्शन, हो ना. खूपच जास्त टेन्शन. चलो ठीक आहे. आणि मग नंतर आता सपोज जेव्हा मी याला सिस्टमला सोडेल तर काय होणार आहे, ज्या साईडला वेट जास्त आहे त्या साईडला ऍक्सेलरेशन राहील माझं आणि इथे काय होणार आहे, ऍक्सेलरेशन जाईल वरच्या साईडला. ठीक आहे. तर काय करणार आता, फर्स्ट इक्वेशन मी लावेल माझी जी आहे, काय करणार आहे मी लावेल, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, नाही, कुठला यूज करतो आपण, न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन. ओके. तर न्यूटनचा मी जेव्हा सेकंड लॉ ऑफ मोशन यूज करेल तर काय होणार आहे, फॉर मास M1 साठी आणि M2 साठी मला दोघांसाठी स्टेटमेंट लिहावी लागेल, राईट. M1 साठी काय होणार आहे, इक्वेशन M1G मायनस टी आणि इथे काय MA पण आहे, राईट. तर काय लिहिणार मी, TA मायनस M1G, टी मायनस M1G इज इक्वल टू M इंटू A, बरोबर. फोर्स काय लागतो इथे, टेन्शन मायनस M1 म्हणून ते वरती चालले, इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन, बरोबर. आणि जर हेच M2 साठी बोललो तर M2 साठी काय होणार आहे, M2G खालच्या साईडला आहे, बरोबर. तर M2G मायनस टी होणार. M2G जो आहे तुमचा तो हेवियर फोर्स म्हणून M2G मायनस टी इज इक्वल टू M2A, राईट. आता जर मी इक्वेशन 1 आणि 2 ला घेतलं, ओके, ही जी आहे तुमची ही आहे इक्वेशन 1 आणि ही जी आहे ही आहे तुमची इक्वेशन 2. ठीक आहे. काय करायचं आता, दोन्ही इक्वेशनला ऍड करायचंय, हो ना. ऍड 1 आणि 2. आता एक इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन 2 ला जेव्हा मी ऍड करेल तर काय येणार आहे, माझ्याकडे येईल M2 मायनस M1G. ठीक आहे, मी डायरेक्टली कॉमन घेतलं याला, ओके. M2 मायनस M1G प्लस T मायनस T, बरोबर. कॅन्सल होऊन जाईल, इज इक्वल टू काय येणार आहे, M1 प्लस M2 इंटू A, राईट. बरोबर आहे ना मुलांनो. आता काय करणार मी, M2 आणि M1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करेल तर काय येणार आहे, 12 मायनस 8 इंटू G इज इक्वल टू 12 प्लस 8 इंटू A. तर काय आलं माझ्याकडे, 4G इज इक्वल टू 20A. G ची व्हॅल्यू काय टाकायची मला, 10 अपॉन येईल इकडे 20 इज इक्वल टू A. A ची व्हॅल्यू काय निघून आली माझ्या इकडे, 2 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. ही काय झाली माझी, झाली ऍक्सेलरेशन. आता ऍक्सेलरेशन तर मुलांना मी फाइंड केली. आता काय पाहिजे, मला पाहिजे की टेन्शन पण काय. ठीक आहे. आता नोट करा, जेव्हा माझ्याकडे एक सिंगल स्ट्रिंगचं सिस्टम आहे, हो ना, तर टेन्शन थ्रू आउट द स्ट्रिंग काय असतं माझं, सेम असतं. ठीक आहे. पूर्ण स्ट्रिंग मध्ये जर एकुलती एकच स्ट्रिंग आहे माझ्याकडे तर पूर्ण स्ट्रिंग मध्ये जे टेन्शन आहे कुठल्याही पॉइंट वरती, हा पॉइंट घेतला, हा पॉइंट घेतला किंवा हा पॉइंट घेतला, टेन्शन काय असणार आहे, सेम. ओके. तर ही जी ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आहे ही मी कुठल्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू शकतो, मीला सबस्टिट्यूट करू शकतो माझी जी इक्वेशन 1 होती, म्हणून कुठली होती इक्वेशन 1, M1G मायनस टी, सॉरी T मायनस M1G इज इक्वल टू M1A मध्ये, किंवा मी याला सबस्टिट्यूट करू शकतो M2G मायनस टी इज इक्वल टू M2A मध्ये. ओके. तर कुठली एका इक्वेशन मध्ये आपण याला सबस्टिट्यूट करायची, तर काय होणार, इकडनं तुम्हाला व्हॅल्यू भेटेल टेन्शनची, हो ना.
तर सपोज चला मी जर सपोज घेतली इक्वेशन नंबर 1, ठीक आहे, तर 1 मध्ये सबस्टिट्यूट करेल, टी मायनस एम किती आहे 8 इंटू जी 10 इज इक्वल टू M1 किती 8 इंटू 2 16, बरोबर. तर काय येणार इकडनं टेन्शन माझं येईल 16 प्लस 80 विच इज 96 न्यूटन. हो ना. आता हे जर मी केलं सबस्टिट्यूट इक्वेशन नंबर 2 मध्ये माझं, ठीक आहे, काय केलं मी, जर सेम गोष्ट जी आहे माझी मी सबस्टिट्यूट केली ऍक्सलरेशनची व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशन मध्ये, तर काय येणार आहे M2 ची किती होईल माझं 12 इंटू 10 मायनस टी इज इक्वल टू M2 किती होता 12 इंटू 2, राईट. तर काय येणार आहे 120 मायनस 24 इज इक्वल टू टी, बरोबर. टीची व्हॅल्यू किती आली, टीची व्हॅल्यू आली 96 न्यूटन. ओके. तर देअरफॉर जो टेन्शन आहे तुमचा स्ट्रिंग मध्ये तो किती आहे, टेन्शन केवढा आहे मुलांना स्ट्रिंग मध्ये, टेन्शन आहे 96 न्यूटन. ओके. टेन्शन आहे 96 न्यूटन आणि ऍक्सलरेशन जो आहे आपला ऍक्सलरेशन आहे 2 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. ऑल राईट. चलो ठीक आहे. घेऊयात नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 17. ओके. काय क्वेश्चन 17? A nucleus is at rest in a laboratory frame of reference. Show that if it disintegrates into two smaller nuclei, the products must move in opposite directions. Okay. काय म्हणतोय क्वेश्चन, एक लॅबोरेटरी फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये जो न्यूक्लियस आहे माझा तो रेस्ट मध्ये, तर म्हणजे सपोज हा कन्सिडर करा माझ्याकडे न्यूक्लियस आहे. ओके. हा काय माझ्याकडे आहे न्यूक्लियस. आता काय होतंय की हा डिसइंटिग्रेट होतोय इनटू स्मॉलर न्यूक्लियाय. ठीक आहे. म्हणजे जर M1 आहे माझा, याचा जो टोटल मास आहे तो आहे M. ठीक आहे. हा डिसइंटिग्रेट झाला तर काय झालं, एक पीस झाला त्याचा, हा झाला M1. दुसरा जो पीस आहे याचा तो झाला माझा M2. ओके. तर जेव्हा 2 पीस झाले यांचे, तर मला हे सांगायचं की जे प्रॉडक्ट्स आहेत ते मूव्ह करतायत ऑपोजिट डिरेक्शन मध्ये. कळलं काय सांगायचं, की दे मूव्ह इन ऑपोजिट डिरेक्शन. ओके. प्रॉडक्ट्स मस्ट मूव्ह इन ऑपोजिट डिरेक्शन. तर काय करणार आहे आपण, प्रूफ करून दाखवायचं आहे ऑब्विसली. तर काहीतरी अझम्पशन घ्यावे लागतील, काहीतरी स्टेटमेंट घ्यावी लागेल, हो ना. विदाउट त्याचं काही पॉसिबल नाही. तर काय करणार आपण अज्युम करूयात की जे माझे 2 डॉटर न्यूक्लियाय आहेत, हो ना, तर त्याचे मासेस असू घेऊ देत. आपण काय घेतले M1 M2. ठीक आहे. तर लिहू शकतात तुम्ही सोबत सोबत माझं, लेट M1 अँड M2 बी मासेस ऑफ 2 डॉटर न्यूक्लियाय. ठीक आहे. अँड V1 अँड V2 be their respective velocities. ओके. आता जो माझा पॅरेंट न्यूक्लियस होता त्याचं मी काय पकडलं होतं, मी त्याचं कन्सिडर केलं होतं की जो मास आहे M. ठीक आहे. तर आफ्टर डिसइंटिग्रेशन, हो ना, डिसइंटिग्रेशन म्हणजे काय, त्याचे जेव्हा 2 तुकडे झाले तर काय लिहू शकतो मी याला, आपल्याला माहिती आहे की जे मेंटेन होतं, हो ना, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम किंवा जे पण आहे त्याच्या इक्वेशननी काय येणार आहे माझं M1 V1 प्लस M2 V2. हे काय माझं, हे आहे माझं टोटल लिनियर मोमेंटम. बरोबर. तर जेव्हा मी म्हणतोय की बिफोर डिसइंटिग्रेशन काय झालं होतं, स्टेटमेंट दिली आहे त्यांनी, राईट. स्टेटमेंट काय, बिफोर डिसइंटिग्रेशन जो न्यूक्लियस आहे माझा तो रेस्ट वरती आहे, हो ना. डिसइंटिग्रेशन म्हणजे काय, तुकडे व्हायच्या आधी जो न्यूक्लियस आहे तो माझा रेस्ट मध्ये. तर त्याचा अर्थ काय होतो माझा, की जो लिनियर मोमेंटम आहे तो काय झाला, त्याचा ऑब्जेक्टचा माझा लिनियर मोमेंटम झाला त्याचा 0. मग आता काय करणार आहे मी इकडे, मी इथे अप्लाय करेल आता माझं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ठीक आहे. काय लिहायचंय,
अप्लाइंग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, तर याच्यानी काय येणार आहे माझं M1V1 प्लस M2V2 इज इक्वल टू 0 होईल, बरोबर. तर M1V1 काय होणार आहे मायनस ऑफ M2V2, किंवा V1 मी म्हणू शकतो V1 काय होणार आहे माझं मायनस M2V2 अपॉन M1, बरोबर. तर जी नेगेटिव्ह साईन आहे ना मुलांना इकडे, कळते, ही जी नेगेटिव्ह साईन आहे आपली इथे, ही माझी डिनोट करते, ही जी नेगेटिव्ह साईन आहे ही डिनोट करते की जे ऑब्जेक्ट्स आहेत माझे, हो ना, की V1 आणि V2 आय मीन जी त्यांची वेलॉसिटी आहे ती आहे तुमची ऑपोजिट डिरेक्शन मध्ये. ओके, क्लिअर आहे. चलो शाबाश. तर सोल्युशन नोट डाऊन करून घेऊ शकता तुम्ही, हो ना, सपोज इन केस राहिले तर तुम्हाला 2 मिनिटासाठी दाखवतोय. चला तर झाले का लिहून तुमचं? मूव्ह करू मी नेक्स्ट क्वेश्चन वर, हो ना. चला तर बघूयात आपण आता क्वेश्चन नंबर 18. ठीक आहे, काय आहे क्वेश्चन नंबर 18? क्वेश्चन नंबर 18 म्हणतोय की माझ्याकडे आहेत 2 बिलियर्ड बॉल्स. ओके, 2 बिलियर्ड बॉल्स, each of mass 0.05 kg, moving in opposite direction with speed 6 meters per second, collide and rebound with the same speed. What is the impulse imparted to each ball due to the other? ओके, काय क्वेश्चन? 2 बिलियर्ड बॉल्स आहेत माझ्याकडे ज्यांचा मास आहे 0.05 kg. ते ऑपोजिट डायरेक्शन मध्ये चाललेत, हो ना, म्हणजे एकमेकांतर्फे जात आहेत ते, दोघांची स्पीड सेम आहे. ठीक आहे, कोलाइड होत आहेत ते आणि रिबाउंड होत आहेत ते सेम स्पीड मध्ये. ठीक आहे, तर इम्पल्स जो आहे माझा, हो ना, जो ईच बॉल वरती, हो ना, एका बॉलचा दुसऱ्या बॉल वरती जो इम्पल्स इम्पार्ट झालेला आहे मला सांगायचा आहे तो किती आहे. ठीक आहे, क्वेश्चन कळलं. ठीक आहे, फर्स्ट काय होतंय, हा एक बिलियर्ड बॉल आहे माझ्याकडे ज्याचं वेट आहे 0.5 kg. हा दुसरा बॉल आहे बिलियर्डचा माझ्याकडे जो आहे 0.5 kg चा. हा बॉल मूव्ह करतोय ह्या डायरेक्शन मध्ये, हा बॉल मूव्ह करतोय ह्या डायरेक्शन मध्ये. कितीच्या स्पीडने चाललेत दोघं? 6 मीटर्स पर सेकंड. ठीक आहे, दोघं चालले 6 मीटर पर सेकंड. आता काय होतंय, दोघं बॉल झाले कोलाइड. ओके, आणि कोलाइड झाल्यानंतर काय होणार आहे, काहीतरी होईल आपल्याला माहिती नाही आता. बट कोलाइड जेव्हा झाले आपल्याला सांगायचंय की आता जो इम्पल्स आहे, हो ना, ह्या बॉलनी जो ह्या बॉलवरती टाकलाय आणि ह्या बॉलनी ह्या बॉलवरती टाकलाय तो किती आहे. ठीक आहे, तर इम्पल्स आपल्याला माहिती आहे, फॉर्म्युला माहिती आहे इम्पल्सचा काय असतो, कसा असतो, हो ना. तर सिम्पलचा क्वेश्चन आहे, तुम्हाला वाटलं तर 1 मिनिटाचा टाइम देतो मी, तुम्ही ट्राय करू शकता स्वतः सॉल्व्ह करायचं. ओके, पटकन, फक्त 1च मिनिट, आणि फायनल आन्सर जो आहे तो मला कळवायचा खाली कमेंट सेक्शन मध्ये. ओके मुलांना, चला तर डिस्कस करूयात आपण सोल्युशन याचं. ठीक आहे, तर काय काय गिवन आहे आपल्याला, हो ना. परीक्षेत कधी क्वेश्चन येतो सगळ्यात आधी जेवढे पण गोष्टी गिवन आहेत ना ते लिहून घ्यायचं. ओके, तर गिवन काय, मला मास दिलाय एच बॉलचा. ठीक आहे, किती? 0.5 kg. अजून इनिशियल वेलॉसिटी दिली आहे मला VI, किती दिली आहे? 6 मीटर्स पर सेकंड. ठीक आहे, तर आता जर मला इनिशियल मोमेंटम कॅल्क्युलेट करायचं एका बॉलचा कोलिजनच्या आधी, तर काय लिहिणार मी? इनिशियल मोमेंटम ऑफ ईच बॉल बिफोर कोलिजन किती आहे? हा 0.05 इंटू 6 विच इज 0.3 kg मीटर पर सेकंड. ठीक आहे, ही झाली इनिशियल मोमेंटम. आता आपल्याला माहिती आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमच्या हिशोबाने काय, की जो आहे ती ओव्हरऑल ती तुमची कंबाईन व्हायला पाहिजे, राईट, मेंटेन व्हायला पाहिजे. तर जेव्हा बॉल्सचं कोलिजन झालं तर काय होणार, ती वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होते, हो ना. हा जो बॉल हा इकडे होईल त्याची वेलॉसिटी, जो हा बॉल त्याची डिरेक्शन आहे तिथे. ओके, सो काय लिहू शकतो मी की आफ्टर कोलिजन द बॉल्स चेंज इन द डायरेक्शन ऑफ मोशन without change in magnitude of velocity. बरोबर आहे.
आफ्टर कोलिजन काय होणार आहे, जे बॉल्स आहेत त्यांची डायरेक्शन ऑफ मोशन मध्ये चेंज होईल, पण जी मॅग्निट्यूड आहे वेलॉसिटीची ती चेंज होणार नाही. ठीक आहे. तर काय म्हणू शकतो मी आता, की जो माझा फायनल मोमेंटम आहे, हो ना, फायनल मोमेंटम, ठीक आहे, हे सगळं मुलांना आपण डिस्कस करतोय आफ्टर कोलिजनचं. ठीक आहे. फायनल मोमेंटम आफ्टर कोलिजन ऑफ फर्स्ट बॉल हा किती होईल तुमचा, -0.05 इंटू 6 विच इज -0.3 kg मीटर पर सेकंड. आणि जो दुसरा बॉल आहे माझा, सेकंड बॉल, राईट, त्याचा पण काय होणार आहे, सेम राहील. ठीक आहे. सेकंड बॉलचं पण जे आहे मोमेंटम आफ्टर कोलिजन तो सेम राहील फर्स्ट बॉल सारखाच. तर आता जे आम्हाला इम्पल्स कॅल्क्युलेट करायचं आहे, राईट, इम्पल्स इम्पार्टेड, हो ना, जो इम्पल्स लागले फर्स्ट बॉल वरती, तर तो काय होणार आहे माझा, इम्पल्स होईल माझा -0.3 मायनस, हो ना, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. तर किती झाले, हे झालं तुमचं -0.6 kg मीटर पर सेकंड. ठीक आहे. मुलांना ही जी निगेटिव्ह साईन आहे ही तुमची फक्त डिनोट करते डायरेक्शन. ठीक आहे. निगेटिव्ह साईन काय डिनोट करते, निगेटिव्ह साईन डिनोट करते तुमची डिरेक्शन. हे इकडे प्लस येईल, सॉरी, कारण डायरेक्शन आपले ह्या पद्धतीने. ओके. तर निगेटिव्ह साईन डिनोट करते तुमची डायरेक्शन. ओके. आणि जो इम्पल्स आहे तुमचा कशावरती, सेकंड बॉलवर, तो किती होणार आहे, 0.3 मायनस 0.03. ठीक आहे. तर हे होईल तुमचं 0.6 kg मीटर पर सेकंड. ओके. तर जे दोन इम्पल्सेस आहेत त्यांचा जो मॅग्निट्यूड आहे, आपला मॅग्निट्यूड जो आहे तो आहे सेम, बट फरक जो पडलाय तो फरक आपल्याला पडलेला आहे फक्त त्यांच्या डिरेक्शन मध्ये. ओके. ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. चलो, तर याचसोबत जो क्वेश्चन नंबर 18 आहे आपला तो सुद्धा सॉल्व्ह झालाय. उरलेत शेवटचे 5 प्रश्न, हो ना. तर एवढा आपण कम्प्लीट करून जो सेशन आहे आपला तो रॅपअप करूयात. तो क्वेश्चन नंबर 19 वाचायचा आहे आणि ट्राय करायचं सॉल्व्ह करायला. हे बघा मुलांना, मला ना डायरेक्टली सोल्युशन डिस्कस करण्यात सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही, हो ना. मी येऊ शकतो, मी तुम्हाला क्वेश्चन देऊ शकतो, आन्सर पण सांगू शकतो, पण यामध्ये जी तुमची विचार करण्याची जी प्रक्रिया आहे, हो ना, जी तुमची थिंकिंग प्रोसेस आहे ती डेव्हलप होणार नाही. तर तुम्हाला स्वतःहून एकदा ट्राय करायचं, तुम्हाला टाइम घ्यायचा आहे, तुम्हाला त्यामध्ये वाहून जायचंय खरं तर, की काय अप्रोच ठेवायला पाहिजे, आपण कसं सॉल्व्ह करायला पाहिजे, हो ना. तर यामुळे म्हणजे जेव्हा तुम्ही परीक्षा द्याल आणि तिथे सपोज वेगळा काही क्वेश्चन आला तर ठीक आहे, तुम्हाला कळणार आहे की ओके आपल्याला काय विचार करायचे, जरी आपण ह्या पद्धतीचा डायरेक्ट क्वेश्चन कधी सोडवला नसेल, पण आपल्यात ती क्षमता आहे की आपण कुठलाही क्वेश्चन बघितलेला आपण तो सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे मुलांना. चला, तर घेऊयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 19 काय म्हणतोय मला, अ शेल ऑफ मास 0.02 kg इज फायर्ड बाय अ गन ऑफ मास 100 kg. ठीक आहे. शेल म्हणजे काही नाही, त्यांचा अर्थ आहे फक्त बुलेट सांगण्याचा. ओके. ही झाली तुमची शेल. ओके. सॉरी, याचा मास आहे 0.02 kg. ठीक आहे. काय आहे याचं मास आहे 0.02 kg. ओके. सो ज्याला मी फायर केले का गन मधून, ठीक आहे, ही अशी काहीतरी गन आहे माझ्याकडे. ओके. ही गन आहे, ह्या गनचं, ओके, मुलं मला वाटलंच बोलालो ना की सर ती बंदूकची बुलेट गोळीपेक्षा मोठी कस काय, सॉरी गोळी बंदूकपेक्षा मोठी कस काय. ठीक आहे. आणि याचा जो मास आहे हा मास दिलाय मला 100 kg. ठीक आहे. तर काय करायचंय मला, मला सांगायचंय की जर ती मी 80 मीटर्स पर सेकंडनी लॉन्च केलेली आहे, हो ना, मजल स्पीड, तर रिकॉइल स्पीड किती आहे गनची, हो ना. व्हॉट इज द रिकॉइल स्पीड इफ मजल स्पीड, हो ना, जी लॉन्च करण्याची स्पीड असते मुलांना आपण त्याला म्हणतो मजल स्पीड, जी आहे 80 मीटर्स पर सेकंड. ठीक आहे. आता नोट करा, जेव्हा बंदुकीच्या आत माझी गोळी आहे, हो ना, जेव्हा बंदुकीच्या आत गोळी आहे माझ्याकडे, तर तेव्हा काय होणार आहे, जो कलेक्टिव्ह वेट आहे तो होणार माझा मास ऑफ गन.
प्लस मास ऑफ बुलेट, बरोबर. हे काय झालं माझं टोटल वेट. आणि ह्या वेट वरती माझं जे स्पीड आहे ती ऍक्ट होणार आहे ना, मजल स्पीड जी आहे ती. आणि जेव्हा रिकॉईल स्पीड ऍक्ट होईल, रिकॉईल स्पीड कधी ऍक्ट होईल, रिकॉईल स्पीड माझी ऍक्ट होईल फक्त गन वरतीच, बरोबर आहे की नाही. बघूयात आपण ते, ठीक आहे. तर रिकॉईल काय असतं, आय एम सॉरी. तर रिकॉईल काय असतं हे बघा, आपण मूवीज बघितल्या असतील हो ना, टँक्स बघितले असतील ज्याच्यात आहेत, तर जेव्हा ती लॉन्च करते तर एक त्याच्यात अशी मुवमेंट असते राईट. जर ही त्याची इनिशियल पोझिशन आहे, आता काहीतरी लॉन्च केलं त्याने, तर ती हलकीशी मागे जाते हो ना, ह्या पोझिशनला येईल ती, आणि मग परत ह्या पोझिशनला येऊन एंड होईल. मग परत फायर करायची असेल तर परत मागे जाईल, पुढे येईल, ठीक आहे. शूट करताना मागे येईल, पुढे जाईल, ठीक आहे. तर हे जे आहे ना, याला आपण म्हणतो रिकॉईल. जे तुमच्यापैकी ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगितलं, ज्यांना माहिती आहे या गोष्टीची वेल अँड गुड, हो ना. चला, तर एक काम करूयात आपण, सोल्युशन साठी हे घ्या, ठीक आहे. जो माझा मास ऑफ शेल आहे त्याला मी डिनोट करतोय स्मॉल एम नी, ओके. मास ऑफ शेल एम इज इक्वल टू माझा 0.02 kg, ओके. आणि जो माझा मास ऑफ गन आहे, ठीक आहे, मी डिनोट करतो कॅपिटल एम नी, हा झाला माझा 100 kg, ठीक आहे. स्पीड किती आहे माझी शेलची, स्पीड जी आहे माझी शेलची ती आहे 80 मीटर्स पर सेकंड, ठीक आहे. आता आपल्याला काय माहितीये की जी इनिशियल वेलॉसिटी आहे शेलची आणि गनची ती काय आहे, ती आहे 0, राईट. का 0? कारण जेव्हा आत बंदूक मी पकडली आहे, गोळी त्याच्या आत आहे आणि ती चालवली नाही, तर स्पीड किती झाली सिस्टमची, 0 आहे, बरोबर. इनिशियल वेलॉसिटी ऑफ द शेल इज 0, हो ना, शेल अँड गन 0. तर काय म्हणता येईल मला की जो इनिशियल मोमेंटम आहे माझा तो किती असणार आहे, 0, ओके. तर काय करणार, देअरफॉर अप्लाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, ओके. तर काय म्हणणार आपण की जो माझा इनिशियल मोमेंटम आहे तो काय माझा 0 शुड बी इक्वल टू काय पाहिजे माझा फायनल मोमेंटम, बरोबर की नाही. तर फायनल मोमेंटम किती असेल माझा एम व्ही मायनस एम व्ही, बरोबर. तर हा काय झाला माझा शेल आणि त्याची वेलॉसिटी मायनस गन आणि त्याची वेलॉसिटी. तर काय लिहिणार आहे 0.2 इंटू 80 मायनस 100 इंटू व्ही, बरोबर. तर 100 व्ही किती आला माझा 1.6 समथिंग, तर व्ही किती येणार आहे माझा 1.6 अपॉन 100 विच इज इक्वल टू 0.016 मीटर्स पर सेकंड, ओके मुलांना. तर जी रिकॉईल स्पीड आहे ना माझी गनची ती किती झाली, ते झाली 0.016, ओके. हा झाला आपला क्वेश्चन सॉल्व. आता पुढे क्वेश्चन नंबर 20, ओके. काय दिलंय मला क्वेश्चन नंबर 20, मला दिलंय अ शेल ऑफ मास, सॉरी, अ बॅट्समॅन डिफ्लेक्ट्स अ बॉल बाय अन अँगल ऑफ 45 डिग्री without changing the initial speed which is equal to 54 kilometers per hour. What is the impulse imparted to the ball? ठीक आहे. म्हणजे आपण बघा क्रिकेट मॅच बघतो ना, बॅट्समॅन इथे उभा आहे, त्याच्या हातात बॅट आहे ही, ठीक आहे. बॉलरनी बॉल टाकला, ठीक आहे, बॉलरनी रनअप घेतला, बॉल टाकला, तो सपोज म्हणा त्याच्या बॅटला लागला इथे, ओके, एज लागला, हलकासा एज लागून बॉल तुमचा गेला ह्या डायरेक्शन मध्ये, ठीक आहे. तर बॉल जर सरळ जाणार होता असं, तर त्यांनी त्याला डिफ्लेक्ट केला अँगल 45 डिग्रीने, ठीक आहे. थिटा किती झालाय माझा, थिटा झाला 45 डिग्री. आणि काय म्हणाले ते की जी इनिशियल स्पीड आहे बॉलची माझी ती चेंज नाही झाली, ओके. इनिशियल स्पीड डझंट चेंज, ठीक आहे. म्हणजे बॅटला टच होण्याच्या आधी जी त्याची स्पीड होती त्याची स्पीड तेवढीच होती बॅटला टच करून गेल्यानंतर सुद्धा, ओके. तर आधी किती होती स्पीड त्याची होती 54 किलोमीटर पर आवर,
ओके, तर बॉलची स्पीड बॅटला लागल्यानंतरही 45 किलोमीटर पर आवरच आहे. ओके, तर मला अजून काय गिव्हन आहे? मला गिव्हन आहे बॉलचा जो मास आहे तो. तर बॉलचा मास किती आहे? बॉलचा मास आहे 0.15 kg. ओके, चलो. तर काय करणार आहे मी? याचा जर सपोज मी नॉर्मल डायग्राम काढला एखादा, ठीक आहे, सपोज जर मी याचा एक नॉर्मल डायग्राम काढला तर कसा येणार आहे तो? ठीक आहे, तर रिझॉल्व्ह करतोय आपण बेसिक वे मध्ये त्याला. तर इकडनं आलाय बॉल असं माझा. ओके, सपोज ते बॅटला लागलंय आणि चेंज झालंय, राईट? कळतंय का तुम्हाला? तर हा जो टोटल अँगल आहे हा 45 पाहिजे, पण नॉर्मल आहे तर तो त्याला स्प्लिट करेल 22.5 डिग्रीज ईच मध्ये. ही गोष्ट कळते आपल्याला? ओके, एवढं तर कळत असेल. आता बॉल इज डिफ्लेक्टेड बॅक, बरोबर? तर काय होणार आहे? जो टोटल अँगल आहे माझा, टोटल अँगल होणार आहे 45. तर जो इनिशियल मोमेंटम आहे बॉलचा तो काय येणार आहे? जो माझा इनिशियल मोमेंटम आहे तो काय येणार आहे? वेक्टर रिझॉल्व्ह करता येतं आपल्याला, कॉम्पोनंट्स कळतात हो ना, काय करायचं कसे घ्यायचं. तर इनिशियल मोमेंटम काय येईल माझा? एम यू कॉस थिटा, हो ना. एम यू कॉस थिटा म्हणजे काय? 0.15 इंटू यू इंटू 1000, हो ना. त्याला चेंज करावं लागेल इंटू कॉस 22.5 अपॉन 3600. तर हे काय येणार आहे? येईल तुमचं 0.15 इंटू 15 इंटू 0.9239 अलॉंग दिस डिरेक्शन. ठीक आहे, अलॉंग एन ओ. ओके, तर जी फायनल मोमेंटम आहे बॉलची ही झाली इनिशियल. ठीक आहे, जी फायनल मोमेंटम आहे ती काय आहे? ती आहे एम यू कॉस थिटा अलॉंग ओ एन. बरं, असा गेला, लागला 45 ने 10 चेंज झाला, हो ना. किंवा याला तुम्ही दुसऱ्या साईडलाही पकडू शकता. बेसिकली बॉल तुमच्याकडे इकडे आला, तुम्ही या साईडला त्याला डिफ्लेक्ट केलाय. ओके, मी ह्या लाईनला घेतोय माझी जी त्याची नॉर्मल वाली लाईन, हो ना, मी जिकडनं स्प्लिट केली इम्पॅक्ट वरनं. जर या साईडला गेले तर मी याला असं स्प्लिट केलं असतं, पण इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट जो अँगल आहे माझा तो सेम राहिला असता. ओके, चलो. तर काय म्हणणार आहे मी? इम्पल्स जो आहे माझा, इम्पल्स काय? इम्पल्स आहे माझा चेंज इन मोमेंटम, राईट? हे तर माहित आहे ना मुलांना आपल्याला. इम्पल्स काय असतो? इम्पल्स असतो आपलं चेंज इन मोमेंटम. तर चेंज इन मोमेंटम म्हणजे काय? फायनल मायनस इनिशियल. तर काय होणार आहे? एम यू कॉस थिटा मायनस एम यू कॉस थिटा, बरोबर? काय झाला? हा झाला तुमचा ट्वाइस एम यू कॉस थिटा. एम यू कॉस थिटाची व्हॅल्यू आपण वरती काढली होती, सिम्पली त्याला मल्टिप्लाय करणार 2 नी. तर 2 इंटू 0.15 इंटू 15 इंटू 0.9239. तर हे कॅल्क्युलेट केलं सपोज, तर याची जी व्हॅल्यू आहे ही येईल माझी 2 इंटू 1.6.3 इंटू 15 45 इंटू 9450 मायनस 9 ही येईल तुमची 4.16 kg मीटर पर सेकंड. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना हा क्वेश्चन की नाही अजून? चला, ठीक आहे. तर जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये, जो आहे क्वेश्चन नंबर 21. ओके, थोडासा चांगला क्वेश्चन आहे हा. काय म्हणते मला क्वेश्चन मध्ये? अ स्टोन ऑफ मास 0.25 kg tied to the end of a string is whirled round in a circle of radius 1.5 meters with a speed of 40 revolutions per minute in a horizontal plane. What is the tension in the string? And what is the maximum speed with which the stone can be whirled around if the string can withstand the maximum tension of 200 Newton? ओके, क्वेश्चन कळालाय तुम्हाला? नाही कळालाय ना? काय म्हणतोय? एक स्टोन आहे माझ्याकडे, ठीक आहे, ज्याचा मास आहे 0.25 kg. ओके, स्टोन आहे ज्याचा मास आहे 0.25 kg. हा मी टाय केला ऍट द एंड ऑफ अ स्ट्रिंग, ठीक आहे. आणि काय केलं, मी याला व्हर्ल करतोय, गोल गोल फिरवतोय मी याचं. आणि स्ट्रिंगची रेडियस दिली मला 1.5 मीटर दिली. ओके, तर जी स्पीड आहे माझी याची, ठीक आहे, जी स्पीड आहे
ती आहे 40 रेव्होल्युशन पर मिनिट इन हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल म्हणजे कुठला प्लेन झाला आपला हा. जर मी त्याला असं फिरवलं असतं तर हा झाला असता व्हर्टिकल प्लेन, पण मी कसं फिरवतोय, मी त्याला फिरवतोय असं. ठीक आहे. तर मी असं त्याला गोल फिरवतोय, हे होतंय माझ्याकडे एका मिनिटामध्ये 40 टाइम्स. 1 2 3 4 5 फिरवत चाललोय मी. ठीक आहे. आता मला विचारलंय त्यांनी की जी टेन्शन आहे माझी स्ट्रिंग मध्ये, ती टेन्शन किती आहे. पहिली गोष्ट विचारली. ठीक आहे. पहिली काय विचारली, टेन्शन इन स्ट्रिंग. ओके. तर टेन्शन इन द स्ट्रिंग किती आहे ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय विचारली मला, मला दुसरी गोष्ट त्यांनी विचारली की मॅक्सिमम स्पीड काय आहे स्टोनची. मॅक्सिमम स्पीड ऑफ द स्टोन म्हणजे त्याच्यामध्ये मी त्याला व्हर्ल करू शकतो जर स्ट्रिंग माझी मॅक्सिमम टेन्शन सहन करू शकते 200 न्यूटनची. ओके. इफ स्ट्रिंग कॅन विथस्टँड मॅक्सिमम टेन्शन ऑफ 200 न्यूटन. ठीक आहे मुलांनो, क्लिअर आहे. चलो, तर काय करणार आहे मी आता, जो माझ्याकडे FBD मला तो काढावा लागेल. ओके. जर मी म्हणालोय की माझ्याकडे जर नंबर ऑफ रेव्होल्युशन आहेत 40 पर मिनिट, तर म्हणजे किती झाले माझ्याकडे, एका मिनिटात किती सेकंड असतात 60. तर एका सेकंदात माझे किती रेव्होल्युशन होत आहे, माझ्याकडे 2/3 रेव्होल्युशन पर सेकंड. ही झाली माझी स्पीड. ओके. ही झाली फर्स्ट गोष्ट जी मला लागणार आहे. आता नेक्स्ट सेकंड काय लागणार, मला लागेल त्याची अँग्युलर वेलॉसिटी. बरोबर आहे. अँग्युलर वेलॉसिटी लागणार आहे. तर अँग्युलर वेलॉसिटी काय होईल याची, अँग्युलर वेलॉसिटी जी माझी ओमेगा आहे ती होईल माझी 2 टाइम्स पाय एन. हो ना. अँग्युलर वेलॉसिटी काय, तो डिस्टन्स जेवढं कव्हर करतोय, राईट. आणि हे झालं एन, किती आहे हे. ठीक आहे. तर 2 पाय एन, मग 2 इंटू 3.14 इंटू 2/3. क्लिअर आहे. आणि लास्टला काय, मला मग टेन्शन जेव्हा आहे, तर टेन्शन जी आहे माझी स्ट्रिंग वरती ती अप्लाय करून होणार मला सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. जो टेन्शन आहे स्ट्रिंग वरती ती काय प्रोव्हाइड करणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. लिहू शकता तुम्ही, टेन्शन ऑन स्ट्रिंग प्रोव्हाइड्स सेंट्रिपिटल फोर्स. ओके. तर टेन्शन काय होणार आहे माझं, टेन्शन होणार आहे एम ओमेगा स्क्वेअर आर. आता ओमेगाची व्हॅल्यू आपण इकडे फाइंड केली आहे, आर ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला आणि मास माहिती आहे. काय करणार, सिम्पली सबस्टिट्यूट करणार व्हॅल्यूज. M.25 ओमेगा काय 2 इंटू 3.14 चा स्क्वेअर करायचं. ठीक आहे. आर मला दिलंय 1.5 इंटू 2 इंटू 3.14 म्हणजे होणार माझं 6.28 इंटू 2/3 चा स्क्वेअर. तर याला जर मी सपोज कॅल्क्युलेट केलं तर आन्सर काय येणार आहे माझ्याकडे, 0.25 इंटू 1.5 येईल माझ्याकडे 0.375 इंटू 6.28, राईट. 6.28 इंटू 2/3 2.9 इंटू 2 4 पॉइंट समथिंग 4.8 चा स्क्वेअर 160 64 येईल माझ्याकडे टेंटेटिव्ह अराउंड 6.6 न्यूटन. ओके. एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही, समवट क्लोज आहे त्याचं. ओके. एक्झॅक्ट मग कॅल्क्युलेटरनी कॅल्क्युलेट करून बघूया मला, तर ती येते माझी 6.57 न्यूटन. ठीक आहे. तर मॅक्सिमम टेन्शन काय सांगितलं तुम्हाला स्ट्रिंग मध्ये, टी मॅक्स. हो ना. जेवढं मॅक्सिमम टेन्शन सपोज मी त्या स्ट्रिंगला अलाव करतोय तो जर सपोज आहे माझा 200 न्यूटनचा. ओके. तर टी मॅक्स काय होणार आहे, माझा फॉर्म्युला येईल माझा MV स्क्वेअर मॅक्स अपॉन आर. बरोबर ना. तर स्पीड मला विचारली किती, तर स्पीड मॅक्स किती येईल माझी, आर इंटू टेन्शन मॅक्स अपॉन एम. तर सिम्पली व्हॅल्यू सबस्टिट्यूट 200 इंटू 1.5 अपॉन 0.25 विच इज 1200. हे झालं व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू. तर व्ही मॅक्सची व्हॅल्यू किती होणार आहे, व्ही मॅक्स होईल तुमची 34.6 मीटर्स पर सेकंड. ओके. चला, तर जर मला सांगितलंय की टेन्शन जी आहे स्ट्रिंग मध्ये मॅक्सिमम जर 200 न्यूटन आहे,
तर त्याच्या करस्पॉन्डिंग माझी जी व्ही मॅक्स मी जी जाऊ शकतो ती मी घेऊन जाऊ शकतो 34 मीटर्स पर सेकंडला. आता जर मी 34.6 मीटर्स पर सेकंड पेक्षा मी फास्ट गेलो, इफ फास्ट म्हणजे काय, जी जर माझी व्ही मॅक्स जर असली माझी ग्रेटर देन 34.6 मीटर्स पर सेकंड, तर काय होणार आहे, जी स्ट्रिंग आहे माझी ती ब्रेक होईल, हो ना, ब्रेक होईल किंवा स्नॅप होईल. ठीक आहे, स्ट्रिंग जी आहे माझी ती तुटेल. क्लिअर? ओके, सॉल्व. क्वेश्चन नंबर 22 काय म्हणतोय की इन द एक्सरसाइज 4.21 द स्पीड ऑफ स्टोन इज इन्क्रीज बियॉन्ड द मॅक्सिमम परमिसिबल व्हॅल्यू अँड द स्ट्रिंग ब्रेक सडनली. बरोबर, तीच गोष्ट तुम्हाला आता जस्ट इतक्यात सांगितली मी, हो ना, की जर मी जी माझी व्हीमॅक्स ची स्पीड आहे जर मी तिला एक्सीड केलं तर जो माझं स्ट्रिंग आहे तो तुटून जाईल, राईट, स्नॅप होऊन जाईल. तर विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली डिस्क्राईब द ट्रॅजेक्टरी ऑफ द स्टोन आफ्टर द स्ट्रिंग ब्रेक्स. ठीक आहे, जर मोशन मध्ये आणि ती जर स्ट्रिंग तुटली तर मग जो माझा बॉल आहे किंवा दगड जो आहे माझा त्याचा जो मोशन आहे तो एक्झॅक्टली कसा राहील, मला हे विचार. तीन ऑप्शन्स दिलेत. एक की स्टोन जो आहे तो रेडियली आउटवर्ड जाईल, दुसरा की स्टोन फ्लाइज ऑफ टँजेन्शियली फ्रॉम द इन्स्टंट वेअर द स्ट्रिंग ब्रेक्स, किंवा तिसरा स्टोन फ्लाइज ॲट अन अँगल विथ द टँजेंट हुज मॅग्निट्यूड डिपेंड्स ऑन द स्पीड ऑफ द पार्टिकल. ठीक आहे मुलांना, तर एक काम करूयात याच्यासाठी. हे बघा, जो राईट आन्सर आहे तो आहे तुमचा बी, हो ना. काय होतं की जेव्हा सर्क्युलर मोशन आहे तुमचा, ओके, जेव्हा सर्क्युलर मोशन आहे तर जी वेलॉसिटी आहे ना तुमची दर इन्स्टंट वरती, ती वेलॉसिटी असते तुमची टँजंट. ठीक आहे, वेलॉसिटी काय असते तुमची, टँजेन्शियल असते. तर जर स्ट्रिंग तुमची जर ब्रेक होते कुठल्याही इन्स्टन्सला तर स्टोन कुठे मूव्ह होईल, स्टोन टँजेन्शियली मूव्ह होईल, राईट. त्याची वेलॉसिटी जर ह्या पॉइंटला ह्या डायरेक्शन मध्ये तर दगड इकडे जाईल, जर ह्या पॉइंटला स्नॅप झालं त्याची डायरेक्शन इथे वेलॉसिटीच्या इकडे जाईल, जर ह्या पॉइंटवर स्नॅप होतो ही डायरेक्शन आहे तर इथे जाईल, जर ह्या पॉइंटवरती स्नॅप होते तर इकडे जाईल, ह्या पॉइंटवरती स्नॅप होईल तर इकडे जाईल. ठीक आहे, तर हे आहे तुमचं अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, ही गोष्ट माहिती पाहिजे की अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ मोशन जे पण तुमचं सर्क्युलर मोशन मध्ये सपोज जी वेलॉसिटी असते सर्क्युलर मोशन मध्ये ती असते टँजेन्शियल, आणि जर स्ट्रिंग तुमची सडनली तुटते तर स्टोन जो आहे तुमचा तो मूव्ह होणार आहे टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये. ओके, चलो, क्लिअर आहे, चला, व्हेरी गुड. तर याचसोबत आपण मूव्ह करतो जो आपला लास्ट क्वेश्चन आहे, हो ना, क्वेश्चन नंबर 23. ओके, तर याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला रिझनिंग विचारली. पहिला की अ हॉर्स कॅनॉट पुल अ कार्ट अँड रन इन एम्प्टी स्पेस. ठीक आहे, यात विचारलंय मला की अ हॉर्स कॅनॉट पुल अ कार्ट. सॉरी मुलांना थोडस मध्ये डिस्टर्बन्स झालं. तर काय म्हणाले मला की एक जो हॉर्स आहे माझा तो कार्टला का पुल नाही करू शकत आणि एका एम्प्टी स्पेस मध्ये का नाही चालू शकत, राईट. तर काय होणार याच्यामध्ये की जेव्हा तुमचा हॉर्स जो आहे, हो ना, हा ग्राउंडला पुश करतोय का सर्टन फोर्स मध्ये, तर कार्टला खेचला जातो तो, बरोबर आहे. तर जेव्हा तो कार्टला खेचला जातो तर काय होणार आहे, जो थर्ड लॉ ऑफ मोशन जर मी अप्लाय केलाय तर जो ग्राउंड आहे माझा हा एक इक्वल आणि ऑपोजिट रिॲक्शन फोर्स देईल हॉर्स वरती. ही गोष्ट माहिती आहे ना आपल्याला की जेव्हा जो हॉर्स आहे माझा हा ग्राउंडला पुश करतोय का सर्टन फोर्सने तर तो पुल करेल कार्टला. तर जर मी याच्यावरती थर्ड लॉ ऑफ मोशन अप्लाय केला तर काय होणार आहे, जो ग्राउंड आहे माझा तो एक्झर्ट करेल एक इक्वल आणि ऑपोजिट रिॲक्शन फोर्स घोड्याच्या पायावरती. ठीक आहे, तर याच्याने काय होणार आहे की हा कॉज करेल माझ्या हॉर्सला टू मूव्ह फॉरवर्ड इन अ एम्प्टी स्पेस. ठीक आहे, तर जो हॉर्स आहे तो त्या पॉइंटला काही रिॲक्शन फोर्स एक्सपिरियन्स नाही करणार, म्हणून एम्प्टी स्पेस मध्ये तो कार्टला खेचू शकत नाही. कळलं तुम्हाला ही गोष्ट? ठीक आहे. सेकंड, अच्छा ठीक आहे, काम करूयात. बाकी तीन गोष्टी डिस्कस करण्यासाठी मी तुम्हाला एक क्वेश्चन मला द्यायचं तुम्हाला होमवर्कच्या हिशोबाने. ठीक आहे, तर क्वेश्चन आहे की एक तुम्हाला मी पोझिशन टाइम ग्राफ देतोय. ठीक आहे, एक दिलाय तुम्हाला पोझिशन टाइम ग्राफ, हा म्हणू शकतो 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16. ठीक आहे, तर मोशन तुमची आहे अशी. ओके, आणि हा आहे तुमचा एक्स मीटर्स मध्ये, ही आहे 2 मीटर्स आणि हा आहे तुमचा टाइम. ठीक आहे, तर हा तुमचा आहे एका ऑब्जेक्टसाठी ज्याचा मास आहे तुमचा 0.4 kg.
तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला सजेस्ट करायचंय मला एक सुटेबल, ठीक आहे मी लिहूनच घेतो, ठीक आहे. हा मुलांना होमवर्क क्वेश्चन आहे, याचा आन्सर तुम्ही मला सांगा खाली कमेंट सेक्शन मध्ये. ओके, सजेस्ट अ सुटेबल फिजिकल कॉन्टेक्स्ट फॉर दिस मोशन. आणि तुम्हाला सांगायचंय व्हॉट इज द टाइम बिटवीन टू consecutive impulses received by the particle. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की मॅग्निट्यूड काय पार्टिकलचा. ठीक आहे, व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ इच इम्पल्स. ठीक आहे, या 3 गोष्टी सांगायच्या. तुम्ही विचार करू शकता, मी एक मिनिटात जरा जाऊन येतो. येस, ओके. तर थोडीशी इमर्जन्सी आली होती, तर मला जावं लागलेलं. ओके, तर हा क्वेश्चन जो तुम्हाला दिलाय, तुम्हाला हा सॉल्व्ह करायचा आहे आणि मला खाली कमेंट सेक्शन मध्ये आन्सर कळवायचंय. आणि जे आपले बाकीचे 3 कंडिशन बाकी होते हो ना, आपण ते डिस्कस करूयात आता. ओके, काय कंडिशन दिली होती मला सेकंड, की पॅसेंजर्स आर थ्रोन फॉरवर्ड फ्रॉम देअर सीट्स व्हेन अ स्पीडिंग बस स्टॉप सडनली. ठीक आहे, तुम्ही हे एक्सपिरियन्स केलं असेल ना, की जेव्हा तुम्ही गाडीमध्ये बसले आहात आणि गाडी अचानक ब्रेक मारते, तर काय होतं, तुम्ही पुढच्या साईडला ढकलल्या जातात. तर हे का होतं? ठीक आहे, तर मुलांना हे तुमचं होतं ड्यू टू इनर्शी ऑफ मोशन. हो ना, काय होतं की जेव्हा गाडी थांबते किंवा बस थांबते अचानक, तर काय होतं, जी आपली बॉडीचा जो लोअर पार्ट आहे हो ना, तो कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो, सीटच्या, बरोबर. तर ती सीट किंवा गाडी जेव्हा रेस्ट मध्ये होऊन जाते सडनली, तर जो आपला वरचा पार्ट आहे बॉडीचा, तो मोशन कंटिन्यू करतो. ठीक आहे, तर ह्यामुळे काय होतं, याच्यामुळे जो तुमचा वरची जी बॉडी आहे ना, ती समोरच्या साईडला फेकल्या जाते हो ना, जी डायरेक्शन असते तुमच्या गाडीची किंवा बसची. तर बेसिकली हाच रिझन. तर इंग्लिश मध्येच म्हणायचं तर आपण याला असे म्हणू शकतो की ड्यू टू इनर्शी ऑफ मोशन व्हेन अ बस स्टॉप्स ऑल ऑफ अ सडन. तर जो लोअर पार्ट आहे तुमच्या एका पर्सनचा बॉडीचा, दॅट इज इन कॉन्टॅक्ट विथ द सीट, इट कम्स टू अ रेस्ट सडनली, बट द अपर पार्ट विल कंटिन्यू टू बी इन मोशन. ठीक आहे, तर ऍज अ रिझल्ट काय होणार आहे की जो पर्सनचा अप्पर हाफ आहे ना बॉडीचा, तो पुढच्या साईडला फेकला जाईल. ओके, इन द डायरेक्शन ऑफ द बस. ठीक आहे, मग सेम वे मध्ये रिझनिंग करायची, तर थर्ड पार्टची रिझनिंग होणार आहे. काय म्हणाले, इट इज इझियर टू पुल अ लॉन मुव्हर देन टू पुश इट. लॉन मुव्हर माहिती आहे ना आपल्याला, ज्याच्याने आपण गवत कापतो किंवा चिरतो हो ना, तर याला ढकलणं सोपं आहे, नाही याला खेचणं सोपं आहे ढकलण्यापेक्षा. तर का? ठीक आहे, तर म्हणलं ना, जेव्हा ना एक लॉन मुव्हरला आपण खेचतो, तर काय होतं, जो त्याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे अप्लाइड फोर्सचा, तो वरच्या साईडला ऍक्ट होतो. ठीक आहे, जेव्हा मी लॉन मुव्हरला खेचतोय, विचार करायचा, ठीक आहे, जो त्याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे अप्लाइड फोर्सचा, तो ऍक्ट होतोय अपवर्ड डायरेक्शन मध्ये. याच्यामुळे काय होतं की जो इफेक्टिव्ह वेट आहे ना माझा लॉन मुव्हरवरचा, तो रिड्यूस होतो. तर जेव्हा मी लॉन मुव्हरला पुश करतोय, तर व्हर्टिकल डिरेक्शन जी आहे कॉम्पोनंटची, सॉरी, जो व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे माझा, तो माझा ऍक्ट होतोय डायरेक्शन मध्ये कसल्या, जो मोव्हरचा वेट आहे माझा त्या. तर त्यामुळे काय होणार आहे की जो वेट आहे मोव्हरवरती, तो इन्क्रीज होणार आहे. कळतंय तुम्हाला, जेव्हा मी त्याला खेचतोय, मी जेव्हा पुल करतोय, तर व्हर्टिकल कॉम्पोनंट जो आहे अप्लाइड फोर्सचा, तो वरच्या डिरेक्शन मध्ये ऍक्ट होतो आणि ह्यामुळे जो इफेक्टिव्ह वेट आहे लॉन मुव्हरचा, तो रिड्यूस होतो. पण हेच जेव्हा मी तर लॉन मुव्हरला पुश करतोय, तेव्हा जो व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे माझा, तो डायरेक्शन ऑफ द वेट ऑफ द मुव्हर वरती होतोय. तर ह्याचमुळे जी माझी वजन आहे ना, जे माझं मुव्हरचं वजन आहे, तो इन्क्रीज होतोय. ठीक आहे, तर मी म्हणू शकतो की या रिझनमुळे इट इज इझियर टू पुल अ लॉन मुव्हर. हो ना, लॉन मुव्हरला खेचणं सोपं आहे त्याला ढकलण्यापेक्षा. ओके, आणि फोर्थ क्वेश्चन, अ क्रिकेटर मूव्स हिज हँड्स बॅकवर्ड वेल होल्डिंग अ कॅच. हा क्वेश्चन आपण सगळ्यात आधी डिस्कस केला होता हो ना, की का होतं असं. तर जेव्हा बॅट्समन बॉलला हिट करतो, तर बॉलला काय होणार आहे, लार्ज मोमेंटम असणार आहे. तर जेव्हा तो त्याचं हाताला मागच्या साईडला खेचतोय हो ना, तर टाइम ऑफ इम्पॅक्ट इज इन्क्रीज कॉन्ट्रॅक्ट. हो ना, इम्पॅक्ट तुमचा कशावरती असतो, तुमच्या टाइम बेस्ड वरती अप्लाय होतो. तर जेव्हा तो हाताला मागे खेचतोय, तर त्या टाइमला जो त्याचा कॉन्टॅक्ट आहे त्या ऑब्जेक्टच्या मोशन सोबत, तो वाढतोय, तो जास्त टाइम घेतोय त्याला कम्प्लिटली 0 पर्यंत आणण्यासाठी. तर त्यामुळे फोर्स त्याचा रिड्यूस होतो. ओके, क्लिअर आहे, चल, शाबाश. तर याचसोबत मुलांना आपला जो टॉपिक आहे लॉज ऑफ मोशन हो ना, तो झालेला आहे कम्प्लीट.
आपण त्याची थिअरी फॉर्म्युला सगळे डिस्कस केले, आपण क्वेश्चन सुद्धा डिस्कस केलेत आणि जो हा तुम्हाला क्वेश्चन दिलाय तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आणि ठीक आहे, आय गेस सेशन कम्प्लिटेड आहे आपला, हा टॉपिक कम्प्लीट आहे आणि आपण परत भेटूयात नेक्स्ट टॉपिक साठी. ओके, तर थँक्यू सो मच सेशन तुम्ही जॉईन केला आणि मी अपेक्षा करतोय की तुम्हाला कळले जे पण आपण डिस्कस केलंय. जर तुम्हाला कुठल्याही पॉइंट वरती डाऊट आहे किंवा कुठली गोष्ट तुम्हाला नाही समजली आहे तर तुम्ही मला खाली कमेंट सेक्शन मध्ये कळवू शकता आणि जर तुम्हाला कळाली आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. ओके, थँक्यू सो मच.